नामाने. जो सुरुवातीचा मुद्दा आहे नामे वेद. एखादी व्यक्ती जर परमेश्वराच्या नामाचं स्मरण करत असेल तर ते आपल्या कानावर जरी पडलं तरी आपण त्याकडे वेधल्या जातो, ज्याला आकर्षित होणे असं म्हणतात. किंवा आपण जर त्या परब्रह्म परमेश्वराच्या नामाचं स्मरण करत असाल तर आपल्यामध्ये सुद्धा अधिकाधिक ती कृती करावी अशी एक इच्छा निर्माण होते. कारण सर्वज्ञ श्री चक्रधरांनी सांगितलं की क्रिया क्रियेप्रती कारण आणि क्रिया फळाप्रती कारण. दोन मुद्दे आहेत, दोन याचे आविष्कार आहे. पहिला मुद्दा आहे की क्रिया क्रियेप्रती कारण. कुठलीही क्रिया करत असताना आपल्याला त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक उत्तम क्रिया करावी, श्रेष्ठ क्रिया करावी अशी आपल्यामध्ये एक सद्भावना निर्माण होते. याला म्हटलेले क्रिया क्रियेप्रती कारण. दुसरा मुद्दा आहे की क्रिया क्रिये फळाप्रती कारण. कुठलीही क्रिया करतो तेव्हा आपल्यामध्ये साधारणतः म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सापेक्ष भाव असतो. मी अमुक क्रिया करतो म्हणजे याच्यातून मला काही ना काहीतरी प्राप्ती व्हावी, हा माणसाच्या मनामध्ये भाव असतो. तर क्रिया फळाप्रती कारण म्हणजे ती क्रिया आपण इच्छा केलेलं फळ आपल्याला प्रदान करते ना. मग जर आपण त्या परब्रह्म परमेश्वराचं नाव घेतलं तर त्याच्यातून फायदा तर आहेच, परंतु त्याच्यापासून अधिक आपण त्या परब्रह्म परमेश्वराकडे जोडल्या जातो, ज्याला नामे वेद असं म्हटलेलं आहे. त्या नामाने आपल्याला बोध सुद्धा होतो. आपण त्या परब्रह्म परमेश्वराच्या तत्वाकडे, त्या परब्रह्म परमेश्वराचे जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याकडे आपण खेचल्या जातो आणि ते परब्रह्म परमेश्वरीय तत्व आपल्याला समजतं. परमेश्वर कसा आहे, हा संसार कसा आहे, हा सर्व प्रपंच कसा आहे, ही गोष्ट आपल्याला समजते. कशाला समजते? ज्याला नामे बोध म्हटलेले. बोध म्हणजे आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानातून अनुभूती, त्याला म्हटलंय बोध. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो फायद्याचा की नामे अनुसरण. परमेश्वराचं नाम जर आपल्या मुखामध्ये सदैव असलं तर आपल्याला अनुसरण सुद्धा घडतं. अनुसरण म्हणजे त्या परब्रह्म परमेश्वराला सर्वतोपरी शरण जाणे, याला म्हटलेले अनुसरण. हातचा राखून शरण जाणे याला अनुसरण म्हटलं जात नाही. अनुसरण म्हणजे काय? सर्वतोपरी तन मन धन श्री चक्रधरास अर्पण ही भूमिका जेव्हा आपल्यात निर्माण होते आणि ती क्रिया आपल्याकडून घडते त्याला म्हटलेले अनुसरण म्हणजे नामे अनुसरण. नामे स्मरण चौथा मुद्दा सांगितला गेलेला आहे. स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वराचं नाम जर आपल्या मुखामध्ये असलं तर तो परमेश्वर आपल्याला सातत्याने आठवणीत म्हणजे स्मरणात राहतो. स्मरणात राहणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट आपल्या ध्यानात राहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो की नाम सकळही निरोध परिहरी. नामाने कुठलाही निरोध असो, कुठलाही आपल्याला त्रास असो, त्या त्रासाचा परिहार नामाने होतो. नंतर मग नाम येते विघ्नहरी. कुठलंही विघ्न असू द्या त्याचं हरण होतं. नाम वर पडते आकाश धरी. आकाशा एवढं जरी संकट तुमच्यावर कोसळणार असेल तरी सुद्धा त्या नामामध्ये ताकद आहे, त्याला वरच्यावर धरून ठेवणे, तुमच्यापर्यंत पोहोचवून देणे. नाम साह्याते करी. सर्वतोपरी नाम हे तुम्हाला साह्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे की नाम वाजत वारा धरी. कितीही मोठं वादळ तुमच्यावर आलं, संकट, वादळ म्हणजे काय संकट आहे, किती मोठं असू द्या, किती मोठ्या चक्रीवादळामध्ये तुम्ही सापडा, त्यातून तुमचं नाम हे साह्य करतं. नाम साह्याते करी. सर्वतोपरी नाम हे साह्याच्या भूमिकेत, सहकार्याच्या भूमिकेत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाम प्राप्ती ते करी. काय म्हटलं? प्राप्ती कशाची? नामाची प्राप्ती नाही, त्या परब्रह्म परमेश्वराच्या शाश्वत सुखाची प्राप्ती. ही प्राप्ती ह्या जीवाचं हक्काचं माध्यम आहे. जीवाशिवाय त्या परमेश्वरीय शाश्वत सुखाचा दुसरा कोणालाही आनंद प्राप्त होत नाही. असं जे सुखाचं माध्यम आहे ते माध्यम आपल्याला कशाने प्राप्त होतं? तर नामाने प्राप्त होतं. एवढे नामाचे फायदे असून सुद्धा आपण ते नाम घेण्यामध्ये कंजूसी करतो ना.